तुझा गुलाबी ड्रेस घालून आज संध्याकाळी 5 वाजता मला कॉलेज मागच्या पार्कमध्ये भेट। आज तुझा ड्रेस घातला तर काय झालं, आणि आज मला हाच ड्रेस हवा। बॅटरी चोरी झाल्या याची पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही? तेवढ्यासाठी पोलिसांकडे कोण जाणार? आणि सकाळी फार कोणी आलंही नव्हतं गॅरेजवर। तुमच्या बहिणीचा मित्र आला होता निशान। हे लेटर पॅड ज्या दुकानातून आणलं होतं ना, त्याचा शोध लावलाय आम्ही। म्हणजे या लेटर पॅडच्या मागे एक बारकोड आहे आणि तो स्कॅन केल्यानंतर तारीख आणि वेळ दोन्ही समजले आम्हाला। तरी बरं त्या दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा होता, त्यांनी फुटेज पाठवले आपल्याला। फाईल थोडीशी मोठी आहे, डाउनलोड करतोय। बघू। डाउनलोड। एक मिनिट इथे पॉज कर। इथे झूम कर। कडं वाटतंय। हा निशांत आहे, बहुतेक हा निशांत आहे। कारण मी जेव्हा लावण्याच्या ग्रुपला ऑब्झर्व करत होते तेव्हा हे अशाच प्रकारचं कडं मी त्याच्या हातात पाहिलं होतं आणि शरीरयष्टी सुद्धा साधारण ही अशाच पद्धतीची होती। म्हणजे धमकीची पत्र हाच पाठवत होता? नाही म्हणाल, सारंगही संशयितांच्या यादीत आलाय, पण त्याच्या बोलण्यातून असं कळलं की काही बॅटरी चोरीला गेल्यात आणि त्या बहुतेक निशांतने चोरल्या असाव्यात। मॅडम तो खोटं बोलत असेल। पण मॅडम त्या गॅरेजच्या आसपास आहेत हे सारंगला माहितीच नव्हतं। समीरला कस्टमर समजून तो बोलत होता। समीर त्याचा तपास करतोय। आणि सौरभ त्याचं काय? लावण्याने नकार दिल्यापासून तोही गायबच आहे। आणते। मॅडम समीर। बोल समीर। मॅडम मी अजून गॅरेज जवळच आहे। सारंग निशानला सोडणार नाही असं काहीतरी म्हणत होता। तो आता कुठेतरी निघालाय, मी त्याला फॉलो करू? मला सांग, नैनावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो कुठे होता? सारंग इथेच गॅरेजमध्येच होता। बरं ठीक आहे, काम कर, तू निशांतला फॉलो कर। सारंगच्या म्हणण्याप्रमाणे जर खरंच त्या बॅटरीज निशांतने चोरल्या असतील तर त्या अजूनही त्याच्याकडे असू शकतात। याचं काहीतरी करायला हवं। नाही ना, मला बावळट समजते। तिला असं का वाटतंय की मी काहीच करू शकत नाही? मला काहीतरी केलंच पाहिजे। उद्याच काहीतरी करायला हवं। हॅलो, मी आता घरी नाहीये, बाहेर आहे, थिएटरमध्ये नाही, हॉलमध्ये नाही, कॉरिडॉरमध्ये। अरे अरे मी आता नाही बाहेर पडू शकत। अरे तुला आता मी कसा भेटू? तू हा निशांत पकडला गेला ना, ही केस सॉल्व्ह होईल। नाही म्हणाली, मला नाही वाटत। म्हणजे शेवटची 2 पत्र खूपच कन्फ्युजिंग आहेत। सौरभला लावण्याच्या नावाने प्रेमपत्र लिहिणार आणि लावण्याला धमकीची पत्र लिहिणार। कदाचित दोघेही वेगळे असू शकतात। नाही, मला वाटतंय धमकीची पत्र देणारा सुद्धा 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत। पण ते कसं शक्य आहे? तुम्ही ही दोन्ही पत्र व्यवस्थित पाहिली? हो। इकडे या।
या 2 पत्रांमध्ये काही फरक जाणवतोय तुम्हाला? हो. नाही. आता बघा. या कागदावरचं एम्बॉस डिझाईन दिसतंय? हो, हे काहीतरी स्टार सारखं वाटतंय. आणि हा बघा. हार्ट शेप आहे. एक्झॅक्टली. याचाच अर्थ ही दोन्ही पत्र वेगवेगळ्या माणसांनी लिहिली आहेत. हे दोन्ही कागद वेगवेगळ्या लेटर पॅड मध्ये. बोल समीर. मॅडम, निशांच्या घरी गेलो होतो, पण घराला टाळ आहे. नाही, शेजारी विचारलं तेव्हा कळलं की तो गावाला गेलाय म्हणून. गावाला गेलाय? ठीक आहे, एक काम कर, त्याचं गाव कुठलं आहे हे शोधून काढ. ओके मॅम. म्हणजे आता आपण त्याच्या गावी जायचंय का? आता कुठेही जायचं नाहीये. आता जेवून घ्या. चला, भुका नाही लागल्यात का तुम्हाला? नंतर बोलूया. चला. कुठे बाहेर चाललात का? हो, तुझी आजी आजारी आहे ना, तिकडे चाललो. कदाचित आज रात्री आम्ही तिथेच राहू. आई, नाही ना, नीट सांभाळून राहशील ना ग बाळ. हे बघ, काही वाटलं ना तर लगेच फोन करा मला. हा, दार खिडक्या लावून घे आणि घरातून बाहेरच पडू नकोस. तू पण असंच कर बेटा. जरा जरी काही संशयास्पद वाटलं तर लगेच फोन कर, आम्ही ताबडतोब येऊ. हल्ला नैनावर झालाय. तो लावण्या समजून झालाय. नाही ना, तू आमच्या बरोबरच येतेस का ग बाळ? म्हणजे ना, माझ्या जीवाला घोरच नको. नको, मी घरीच थांबते. ठीक आहे. आणि दोघींनी आज कॉलेजला जायचं नाही. नाही तर असं करा ना, आज घराबाहेरच पडू नका तू. हे काय, दिवसभर घरीच राहायचं? बाहेर जायचं नाही सांगितलं म्हणजे नाही जायचं. अगं, निदान लावण्याला तरी सोबत होईल ना तुझी. हा, आशय, कुठे निघालात? कुठे काय काम आहेत? अरे, इथे काय चाललंय? तुझं काय चाललंय? हे बघ, तू आज कुठेही बाहेर जायचं नाहीस. त्या दोघींची जबाबदारी तुझ्यावर आहे आज. पण मग गॅरेजचं काय करू? सुट्टी घे. निदान त्या अस्मिता येईपर्यंत तरी ऍडजस्ट कर. मला फोन करावा लागेल. मग कर. करतोय. हॅलो. हा, मला येता येणार नाही, आज घरी प्रॉब्लेम झालाय. हा, कामं थांबवू नका, पण ती होऊ दे. बरं, काळजी घ्या. येतो आम्ही. नाही ना, मला खूप भीती वाटते ग. अगं, काल रात्री मला अजिबात झोप लागली नाही. अस्मिता मॅडम यायच्या आधी काय झालं तर? इतक्या विश्वासाने केलास ना त्यांना फोन, मग झोप आता. काय झालं ग? नाही ना, मला खूप वाईट स्वप्न पडलं. स्वप्न होतं ते. केवढ्याने किंचाळलीस? मला वाटलं खरंच काहीतरी झालं की काय. आणि अशी किंचाळत जाऊ नकोस. उद्या खरंच काहीतरी झालं तर कुणी येणार नाही. हॅलो.
लावण्य हल्लेखोर कोण आहे याचा अंदाज आलाय मला. तू काळजी करू नकोस, माझे सहकारी त्याला शोधतायत. हा, तो जर इथे नाही सापडला तर त्याच्या गावी जावं लागेल. म्हणजे अस्मिता मॅडम, तुम्ही आता इकडे येत नाही आहात का? लावण्या, हे बघ, तू काळजी करू नकोस, मी बोलते तुझ्याशी मग. ठीक आहे. शेवटी त्या अस्मिताने पळ काढलाच ना. मला वाटलंच होतं की बाई फक्त धीट असल्याचं दाखवते, प्रत्यक्षात मात्र. अगं, हे सगळं कोण करते हे त्यांना कळलंय बहुतेक. कोण आहे तो? नाव नाही सांगितलं. म्हणजे थापा मारते. हे बघ, मी दिवसभर घरी थांबणार, मला गरज नाही वाटत त्याची. तुझ्या अस्मिता मॅडम पकडतायत ना त्याला. नाही ना, नाही ना, ऐक ना माझं. नाही ना. लावण्या, मी पण. देवा कृपा कर, अस्मिता मॅडमना यश दे. मी कधीच कोणाचं वाईटही मनात आणलं नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही. मग मलाच हा त्रास का? मी दिसायला चांगली आहे, ह्यात माझा दोष काय? हॅलो. तुझ्या सौंदर्याचा फार गर्व आहे ना तुला. आजच तो उतरवतो. तुझी अशी अवस्था करीन की उद्या सकाळी आरशात स्वतःच तोंडही पाहू शकणार नाहीस तू. आजची रात्र तुझी काळ रात्र असेल. नाही ना, नाही ना, नाही ना. काय झालं ग किंचाळायला? परत स्वप्न पडलं? अगं ते. चल बाय, मी निघतीये. नाही ना, थांब ना, ऐक ना. नाही ना, जाऊ नको ना, नाही ना, प्लीज. सारा, सारा. सारा, सारा, ऐक ना. हो लावण्या. हॅलो मॅडम, मला आता धमकीचा फोन आला होता. मला म्हणाला की तुला तुझ्या सौंदर्याचा खूप गर्व आहे ना, आजच उतरवतो. मला खूप भीती वाटते मॅडम, प्लीज काहीतरी करा ना. मॅडम, तो माणूस ना खोकत बोलत होता. खोकणारा माणूस? बाकी मला सांग, बाकी सगळेजण कुठे आहेत? नैना आणि सारंग, ते दोघं कुठे आहेत? मॅडम, नैना आत्ताच गेली घराबाहेर, आणि मी आता सारंगच्या खोलीत गेले होते, तो नव्हता. तो आताच बाहेरून आलाय. मॅडम, मला कळत नाही हो हे सगळं काय होतंय. मी काय करू? मला खूप भीती वाटतेय. हे बघ, शांत हो. तुला काहीही होणार नाही. काही झालं तरी तो हल्ला करणारा तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. माझी माणसं सतत तुझ्या आसपास. ओके? ठीक आहे.
सीड, लावण्याकडे मॅडम एकट्याच का गेल्या? म्हणजे आपल्याला अजून काहीच नाही सांगितलं. आणि तो निशान सुद्धा कुठे नाही सापड. मनाली चल, मॅडमचा मेसेज आलाय, त्यांनी तिकडे बोलवलंय आपल्याला. चल. एक मिनिट सीड, मॅडमचा फोन आलाय. बोल. हा मॅडम. हो आम्ही पोहोचतोय. मॅडम तुमचा प्लॅन नक्की काय आहे? ओके आम्ही निघतो. ओके बाय. सौरभ, अरे तुझं तर लावण्यावर प्रेम होतं ना? लावण्या! लावण्या काय झालं? सारंग तू इथे? मॅडम तो आला होता, सारंगने वाचवलं मला. हो कोण तो? कुठे पळाला तो? तो पळाला त्या खिडकीतून मॅडम. पण मला एक कळत नाहीये, त्या माणसाला ही तुझी खोली कशी कळली? आणि तू आतून कडी घालायला नको होतीस. मनाली जाऊ दे, जे झालं ते झालं. लावण्या काळजी करू नको, तुला त्रास देणारा लवकरच पकडला जाईल. मॅडम पण तो पळाला नव्हता. सापडेल तो, कारण तुझ्या एकटीवरच हल्ला झाला नव्हता. मी ज्या खोलीत होते तिथे माझ्यावरही हल्ला झाला. पण तो कोण होता? सौरभ, का? कारण तू माझं प्रेम चिडकारलंस. मी तुझ्यावर कधी प्रेम केलं नव्हतं. अच्छा, मग ती प्रेमपत्र का पाठवलीस? मी तुला प्रेमपत्र पाठवलेली नाहीये. थांब लावण्या,
ती पत्र कोणी पाठवली होती हे लवकरच कळेल. कारण तुला त्रास देणारा हा एकटाच नव्हता. आणखीनही कोणी होतं जो पळाला. उभा राहा इथे. निशान, तू ज्या खोलीत होतीस तिथे हाही आला होता. अरे तुझ्याशी तर माझं काहीच भांडण नव्हतं. त्याने हे का केलं हे माहित नाही, पण धमकीची पत्र ह्यानेच पाठवली होती. नाही, मी नाही पाठवली. एक खोटं बोलू नकोस. तू जेव्हा ते लेटर पॅड घ्यायला गेला होतास ना, तेव्हाचं CCTV फुटेज आम्ही बघितलं. तो तूच आहेस. अहो मी लेटर पॅड दुकानातून विकत घेतलं, पण धमकीची पत्र मी नाही पाठवली. आणि तसंही ते लेटर पॅड मी नैन्याच्या सांगण्यावरून विकत घेतलं होतं आणि तिला दिलं. मॅडम, मी ते लेटर पॅड सौरभला प्रेमपत्र पाठवण्यासाठी घेतलं होतं. आई बाबांची शपथ घेऊन सांगते, त्यातला एकही कागद मी वापरला नाही. खरंय. सेठ, तू जर पत्र पाठवलं असतंस तर नॅचरली वरचाच कागद फाडला असतास, पण त्यातला सगळ्यात वरचा कागद मी फाडलाय. सीड आणि मनालीला चौकशीसाठी देण्यासाठी. पण त्या लेटर पॅड मधले सगळ्यात शेवटचे 4 आणि मधले 6 कागद फाडले. अर्थात एकाच माणसाचं जर हे काम असतं तर त्याने वरचेच कागद फाडले असते. निशान, आता तू बोलतोयस की हो, नैनाला लेटर पॅड देण्याआधी त्यातले शेवटचे 4 कागद मी काढले होते. पण मी खरं सांगतो, मी धमकीची पत्र नाही पाठवली हो. मी फक्त लावण्याच्या नावे सौरभला प्रेमपत्र पाठवली आहेत. ही पत्र तू पाठवली होतीस? हो. पण का? कारण आम्हाला वाटत होतं की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण संकोचामुळे तुम्ही ते व्यक्त करत नाही. पण या सगळ्यात तुझा काय संबंध आहे? ऍक्च्युली माझं नैनावर प्रेम आहे. पण तीही सौरभच्याच मागे लागली होती, म्हणून मी हे सगळं केलं. अरे पण त्यामुळे सौरभचा केवढा गैरसमज झाला. म्हणजे ज्याने मधली पानं फाडली त्याने धमकीची पत्र लिहिली. पण मग तो कोण आहे? लेटर पॅड तर नैनाकडे होतं. अहो पण मी काही नाही केलंय खरंच. मग निशांतने तुला दिलेलं लेटर पॅड लावण्याच्या बॅग मध्ये कसं आलं?
निशांत, सारंगकडच्या बॅटरीज तू चोरल्यास ना? हो, यांनीच चोरल्यात बॅटऱ्या. हो, मी बॅटरी चोरल्या, पण त्यातल्या 2 बॅटरीज माझ्या घरातूनही चोरी गेल्या. आणि माझ्या घराची दुसरी चावी फक्त सौरभकडे होती. सौरभ, आता तू बोलतोयस का दाजींना तुला बोलतं करायला सांगू? लावण्याने माझा विश्वासघात केला म्हणून माझा इगो दुखावला गेला. मला वाटलं तिला आपल्या सौंदर्याचा फार माज चढलाय, मला तो माज उतरवायचा. म्हणून तू तिच्यावर 2दा हल्ला करायचा प्रयत्न केलास? अरे माणूस आहेस का सैतान आहेस तू? लावण्य, मला एक शब्द बोलू नकोस तू. तू तर मैत्रीचा पण लायकीचा नाहीये. सौरभ, लावण्याला धमकी देऊन बोलावणारं पत्रही तूच लिहिलं होतंस ना? सगळी पत्र यानेच लिहिली असणार. नाही, सगळीच पत्र त्याच पॅडमधली नाहीये. मी सगळ्याच पत्रांचे कागद चेक केले आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या एम्बॉस डिझाईनमध्ये फरक आहे. याचाच अर्थ काही पत्र दुसऱ्याच माणसाने लिहिली. आधी निशांतचा फैसला. निशांत, तुला जर लावण्यावर हल्लाच करायचा नव्हता तर तू बॅटरीज का चोरल्यास? मला नैनावर इम्प्रेशन पाडायचं होतं. मी तिला म्हटलं होतं तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन, म्हणून मी हे सगळं केलं. पण पुढे काय करायची माझी हिंमतच झाली नाही. नैना, मी तुला आवडत नाही हे मला माहिती होतं, पण तू माझा इतका द्वेष करत असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं का? ह्यांच्यासाठी अश्रू नको गळूस लाव. हे त्या लायकीचेच नाहीये. निशांत, कोणाच्या सांगण्यावरून तू हा खोटा हल्ला केला होता? मी नाही सांगितलं मॅडम, खरंच मी नाही सांगितलं. लावण्यावर हल्ला करायला ज्याने सांगितलं त्यानेच धमकीची पत्र पाठवली होती, बरोबर ना सारंग? मी इथं वाचवलं हिला. हो, यानेच मला ते करायला लावलंय. नाहीतर बॅटरीच्या चोरीचं पोलिसांना सांगीन म्हणाला. हो, खोटं बोलतोय हा. नाही, यानेच सांगितलंय, मी खरं बोलतोय. नैनाच्या खोलीतल्या पॅड मधले कागद काढणं तुलाच शक्य होतं आणि लावण्या कुठल्या खोलीत झोपली हेही फक्त तुलाच माहित होतं. ज्या मुलाने पहिलं पत्र दिलं ना तो मुलगा तुझ्याच गॅरेजमध्ये काम करतो. त्याला जेव्हा आम्ही दमात घेतलं ना तेव्हा सगळं काही बोललाय. काय काम? नाही, सारंगचं गॅरेज हेच आहे ना? हो, पण ते नाहीयेत. तुम्ही कोण? अरे मी त्याचा मित्र. इथूनच चाललो होतो, म्हटलं सारंगला भेटून जाऊया. तू इथेच काम करतोस का? हो. किती वर्ष? 4 वर्ष झाली. क्या बात आहे. म्हणजे मग सगळी कामं करतोस का त्यांची? हो, गॅरेजची पण आणि त्यांची पण. त्यांची म्हणजे? ते जे सांगतील ते. म्हणजे पत्र वगैरे पोहोचवणं? हो. मित्र, आता मला एक गोष्ट सांग, लावण्याच्या घरी पत्र तूच पोचवलं होतंस ना? नाही, मी नाही. थांब. माझं लावण्यावर प्रेम होतं, पण मी ते कधीच व्यक्त करू शकत नव्हतो.
धमकीची पत्र पाठवून तिला घाबरवायचं आणि मग स्वतःच तिला धीर देऊन तिचं मन जिंकायचं असं माझ्या मनात होतं. निशांतला खोटा हल्ला करायला लावून लावण्याच्या नजरेत हिरो व्हायचं होतं मला. सारंग, मी तर तुला भाऊ मानलं होतं रे. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. सारखा तुझाच विचार करायचो मी. एकटक तुझ्याकडे पाहत राहायचो. मोबाईल मध्ये तुझे फोटो पाहायचो. सारखा तुझ्या मागे फिरत राहायचो. पण मी माझं प्रेम व्यक्त करू शकत नव्हतो म्हणून. पण मी तिला शारीरिक इजा कधीच करणार नव्हतो. जखम फक्त शरीराला होत नाही सार, मनालाही होते. आणि जी भरून यायला खूप वेळ लागतो. काही काही जखमा तर कधीच भरून येऊ शकत नाही. जगात आता माझं कोणीच उरलं नाहीये. असं नको बोलूस लावण्य. तुझ्या बाबांना विश्वासात घेऊनच मी हा सगळा प्लॅन केला होता. मीच त्यांना ठाण्याला जायला सांगितलं होतं आणि मीच त्यांना बोलावूनही घेतलंय. येतीलच ते. हो बेटा, सगळं जग तुझ्या विरुद्ध गेलं ना तरी मी तुझ्या पाठीशी असेन. नाही ना? तुला लावण्याचा इतका का राग? कारण ती गोरी आहे ना, सुंदर आहे. सगळे तिचंच कौतुक करतात. बाबाही तिचेच लाड करतात. म्हणून मला राग यायचा तिचा. आणि माझा रंग हा असा सावळा. अगं पण सावळेपणात सौंदर्य नसतं हे कोणी सांगितलं तुला? माणूस फक्त दिसण्याने नाही ग, वागण्यानेही सुंदर असतो. माफ करा पंकजाताई, पण नैना बिघडण्यामागे तुम्हीही कारणीभूत आहात. तुम्ही सतत लावण्याचा दुस्वास करत आहात आणि नैनाला पाठीशी घालत आहात. सौरभला आणि निशांतला मी पोलिसांच्या ताब्यात दिलंच आहे. आता या दोघांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्हीच ठरवा. या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दे. नको बाबा, त्यांना माफ करा प्लीज. पाहिलंस, हिच्यावर एवढा अन्याय होऊन सुद्धा हिची वागणूक बघ आणि तुझ्या सख्या लाडक्या मुलांची वागणूक बघ. सॉरी लावण्या,
सॉरी लावण्या. अस्मिता मॅडम, थँक्यू. हा मयांक बोल. चारुता, उद्या माझ्या नवीन ऑफिसचं ओपनिंग आहे आणि तुम्हाला दोघांनाही यायचं आहे, न विसरता. थोडाच वेळ येऊन जाईन, जमणार नाही असलं काहीही चालणार नाही. माझ्या या आनंदाच्या क्षणी मला तुम्ही दोघे इथे हवे आहात. मयांक, तू काय मराठी पुस्तकांची लायब्ररी वगैरे लावलीस की काय? माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणी अँड ऑल दॅट. बाप रे. शब्द सोड ग, भावना खऱ्या आहेत. त्या पोचल्या ना? हो, अगदी पोचल्या. बरं, अंबरला देतेस? अरे नाही, अंबर अजून ऑफिस मधून नाही आलाय, पण तो आला की मी त्याला लगेच सांगणार आहे आणि आम्ही दोघं नक्की येऊ. बरं बरं, ठीक आहे. ऐक ना मयांक, मी तुला एक 5 मिनिटात फोन करते, कोणीतरी आलंय. ओके ओके. अरे हो हो, आले. कोणाला एवढी घाई झालीये? आले. अंबर कुठे आहे? अंबर अजून घरी आला नाहीये. पण काय झालं सीमा, तू एवढी का चिडलीयेस? आणि पोलीस? ते तू तुझ्या नवऱ्यालाच विचार. तू कशाबद्दल बोलतीयेस? कुठे आहे तो? समोर आला ना की एक लावून देईन मी. सीमा, तू काय बोलतीयेस? अगं, बाजूच्या गल्लीमध्ये मला एकटीला बघून छेड काढली तुझ्या नवऱ्यानं. काय? तुला कळतंय का सीमा तू काय बोलतीयेस ते? अगं, इतकी वर्ष अंबरला ओळखतेस तू, असं करेल का तो? हे बघ, मला आतापर्यंत काही माहित नाही, पण आज तो माझ्याशी जे काही वागला तो म्हणजे कहर होता. शिवा, शिवा, काय म्हणतेस तू? इथे काय करतोय? हे काय करतोय? जाम क्यूट दिसते का तू साडीमध्ये? प्यायलायस का तू? शी, घाण वास येतोय, सोड मला. असं नाही करायचं. हे बघ, मित्र की तुझा मी. गप्प बस. आपण ना प्यायलायस का? पिक्चरला जाऊ. चल चल चल. वास येतोय तुझ्या तोंडात. असं नाही म्हणायचं. पिक्चरला चल लवकर. सोड नाही तर मी पोलिसांना बोलवीन. कोणी आहे का? आहे का? कशी यांनी तक्रार केली आमच्याकडे, म्हणून आम्ही तुमच्या नवऱ्याला अटक करायला आलो आहोत. हे बघा, अंबर असं वागणं शक्य नाही. तो अजिबातच तसा नाहीये. सीमा ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? म्हणजे हे बघ, तो अंबरच होता का? अगं, माझे डोळे अजून शाबूत आहेत. तो तुझ्या समोर तुझ्या घरात सभ्य वागत असेल, पण आज त्यांनी जे काही केलं तो म्हणजे कहर होता. कसला तरी विचित्र भडक जांभळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता आणि वरतून असा चटरी पटरी शर्ट घातला होता. अशी सगळी बटणं उघडी होती आणि खाली एक गाठ बांधली होती. इतका विचित्र दिसत होता ना, म्हणजे एकदमच मवाली ग. सीमा ग, ते कपडे घातलेला तू तरी कधी बघितलास का अंबरला? हे बघ, मला आजवरचं काहीही माहित नाही, पण आज त्याने घातला होता. प्यायला होता आणि तो खूप. कुठे आहे तो? हो, तुम्हाला मी आधी सांगितलं ना, तो अजून घरी नाही आलेला. आम्हाला एकदा घर तपासून बघावं लागेल. हो हो, बघा, घरातच लपून बसला असेल तो कुठेतरी. गो सीमा, तू काय बोलतीयस हे? थांबा, तुम्ही काय करताय हे सगळं? सीमा ग, थांबा, तू काय करतेयस? तो घरात नाहीये. मी आत्ता अर्ध्या तासापूर्वी त्याच्याशी बोललीये. सीमा, हे बघ माझं ऐक, तुझ्या बरोबर जे झालं ना, खूप चुकीचं झालं ग, पण तुझी छेड काढणारा दुसरा कोणीतरी असू शकतो ना. सीमा, हे बघ, प्लीज माझ्या नवऱ्यावर इतके घाणेरडे आरोप नको करूस. काय करतीयस हे?
आता तर घरात दिसत नाहीये, पण पळून पळून किती दिवस पळणार? एक दिवस घरी येईलच ना. हा बघा, हाच तो. काय रे, कुठे लपून बसला होता? आया बहिणीची छेड काढताना लाज नाही वाटत? वर लपून बसतो. आता तर ह्यांनी कपडे पण बदललेत. मगाशी कुठला तरी घाणेरडा टी शर्ट घातला होता जांभळ्या रंगाचा आणि वरतून असा चटरी पटरी शर्ट घातला होता आणि धड चालता येत नव्हता, इतका प्यायला होता हा. मग हे काय बोलतीयस तू? मी आत्ताच ऑफिस मधून घरी येतोय. उगाच वाटेल ते आरोप करू नकोस. मी का छेड काढेन तुझी? आणि कुठल्या अँगलने मी प्यायलेला किंवा दारूच्या नशेत वाटतोय? साहेब तुम्हीच सांगा आता. तसं वाटत नाही, पण आम्हाला चेक करावे लागेल. हो, सरांनी आतापर्यंत माझ्याकडे कधी वाकड्या नजरेने सुद्धा नाही पाहिलं. असं वागणं तर दूरच. आणि अंबर साहेब तर दिवसभर त्यांच्या केबिन मध्येच होते. हो हो, अंबर साहेब दिवसभर ऑफिसमध्येच होते. हा, यात फोन कर मग. हा, अजून एकदा मार. अरे जोरात मार, आतनं आतनं जोरात मार. मॅडम, हा तर मुळीच प्यालेला नाही. पण आणि हो, दिवसभर अंबर ऑफिसमध्येच होता आणि ते स्टाफनं सांगितले तो सभ्यपणे वागतो. पण हाच होता तिथे आणि ह्याचा चेहरा विसरायला मी घ्यायला आज पाहत किंवा ओळखत नाही. मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, हा प्यालेला नाही. एकच व्यक्ती ऑफिसमध्ये आणि रस्त्यावर कसा असू शकेल? हा थोडी जरी प्याला असता तर मशीनने डिटेक्ट केलंच असतं. हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. तुमची छेड काढणारा दुसराच कोणीतरी असेल आणि तुमचा हट्टच असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार नोंदवू शकता. चल कदम. सीमा, हे बघ, मला खरंच असं वाटतं की तो अंबर नसणार. सीमा, हे बघ, तू प्लीज लेखी कंप्लेंट करू नकोस. आमची खूप बदनामी होईल. हे बघ चारू, तू म्हणतीयस म्हणून मी त्याला माफ करतेय, पण इतकं लक्षात ठेव की रस्त्यात मला जो भेटला तो हाच होता, अंबरच होता, याची मला पूर्ण खात्री आहे.